पत्रकारांचा सत्कार करणार होतो आपण, असतो दरवर्षी. तर आष्टीचे पण पत्रकार बंधूंचा यावेळेस आपल्याला लाभ झालेला आहे. तर त्या सर्वांचा सत्कार आदरणीय आमदार साहेबांना मी विनंती करेल की आपल्या हस्ते विनंती करतो. सर्वप्रथम ज्येष्ठ पत्रकार सुट्टीचे जनक पहिल्यांदा त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं रत्नागिरी कोकणात आहेत, चिपळूणचे जे आहेत आणि किती 150 वर्ष झाले होतं जवळपास झालेले आहेत त्यांनी मराठी वृत्तपत्र. आणि त्यावेळेस मला वाटतं की शैनी काहीतरी लिहित होते, बोरुनी लिहित होते आणि त्यांच्या प्रति पण असेच थोड्याच दाखवत असतील. पण आता आपण चित्र पाहतो की वर्तमानपत्र अनेक निघत आहेत. सुरुवात त्याने केली, पण आज महाराष्ट्राचं चित्र असं आहे की एवढे मोठमोठे वृत्तपत्र निघाले, सोशल मीडिया आला, टी व्ही आला, चॅनल आले, न्यूज चॅनल आले, पण वृत्तपत्र चालूच आहे आणि वाढत चालले. त्यातल्या बीड जिल्ह्यात एवढे आहे, जास्त आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये वृत्तपत्र चालतात. पेपरच्या बातमीला अजूनही प्रोत्साहन असतं. टी व्हीवर तर सडन असतं, म्हणजे फास्ट ज्याला न्यूज आपण म्हणतो, त्या वेगाने प्रसारित होण्याचं काम हे टी व्हीवर आहे. त्याशिवाय आणखी यांची तेज वार्ता. पण मुंबई गव्हर्नमेंटने भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर त्यांना थोडंसं अटक नाही, त्यांना आपल्याला जयंतीनिमित्त आज कडा येथे प्रेस क्लब आणि आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या वतीने संयुक्त विद्यमाने जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या ठिकाणी प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कार्यक्रम कसा करण्यात आला. आज 6 जानेवारी रोजी कडा येथे आष्टी प्रेस क्लब आणि धोंडे कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आष्टीपाडा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव धोंडे हे उपस्थित होते. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील उपस्थित होते. धोंडे साहेबांनी सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढील पत्रकारिता समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी आणि जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न पत्रकाराच्या माध्यमातून मांडावे अशा सूचनाही दिल्या. आष्टी प्रेस क्लबचे मार्गदर्शक बामू पवार यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ. आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या
जयंतीदिनी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आनंदराव धोंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दर्पण दिन साजरा करण्यात आला। या ठिकाणी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मी या ठिकाणी बीड जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने या ठिकाणी दर्पण दिनाच्या सर्व पत्रकारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती 7 वाजता। या बैठकीमध्ये पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। सर्वांमध्ये अध्यक्षपदी मुजाहिद सय्यद यांची, उपाध्यक्षपदी अंकुश तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या। Prestigious career option for today's youth, but many students fail because maths is the biggest hurdle for MBA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the MBA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changumangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of maths, but now after joining Anis classes, I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis classes. Anis classes, where maths is fun.